या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। नमस्कार, सोलापुरी कट्टा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या 2 निवडणुकातील पराभवाचे उठे काढत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात लोकसभा निवडणुकीत दिमाखदार विजय मिळविला। मात्र त्याचा आनंदोत्सव काँग्रेसला 6 महिनेही टिकवता आला नाहीये। अवघ्या 5 ते 6 महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पुरते पानिपत झाले। मातब्बर नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडल्याने लोकसभा निवडणुकीनंतर वर्षभरातच काँग्रेस सोलापुरातून हद्दपार होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या। त्यांच्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली होती। मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नेमकी उलटी भूमिका घेतली आहे। त्याचा तोटा काँग्रेस पक्षाबरोबरच मित्र पक्षालाही बसला। काँग्रेसला एकही जागा विधानसभा निवडणुकीत मिळू शकला नाहीये। गेल्या वर्षभरापासून काँग्रेस नेतृत्व कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी एकही कार्यक्रम देऊ शकला नाहीये। त्यामुळे लोकसभेनंतरच्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सर्व काही संपल्याची भावना निकालानंतर निर्माण झाली होती। विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस सोबत असणारे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, जिल्हा सहकारी बँकेचे माजी सदस्य सुरेश हसापुरे आणि भगीरथ भालके सध्या कुठे आहेत असा प्रश्न पडावा अशी काँग्रेस पक्षाची सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। खासदार प्रणिती शिंदे वगळता एकही मोठा नेता आज सोलापूर काँग्रेस सोबत नाहीये। माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सत्तेत असणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला। पंढरपुरातून निवडणूक लढविणारे भगीरथ भालके हे विधानसभेच्या निकालानंतर राजकीय विजनवासात गेले आहेत। माजी आमदार दिलीप माने आणि दक्षिण सोलापूरमधील जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे हे काँग्रेस पक्षापासून अंतर राखून आहेत। त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या वर्षभरातच सोलापूर काँग्रेस अखेरची घटका मोजत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। माढा लोकसभा आणि त्या मतदारसंघातील विधानसभेच्या सर्व जागांच्या मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस लढवते। त्या मतदारसंघातील करमाळ्याचे जयवंतराव जगताप, माळशिरसचे स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील, त्यानंतर त्यांचे चिरंजीव धवलसिंह मोहिते पाटील, तसेच कल्याणराव काळे, पंढरपूरचे आमदार स्वर्गीय भगीरथ भालके यांनी पक्ष सोडल्यानंतर ठराविक नेते वगळता या मतदारसंघातून काँग्रेस हद्दपार झाली आहे। आता तीच परिस्थिती सोलापूर मतदारसंघात ओढावली आहे। नाही म्हणाला दिलीप माने, सुरेश हसापुरे, भगीरथ भालके यांच्या नावापुढे अजूनही काँग्रेस लागतं, पण तेही सत्ताधाऱ्यांच्या पंक्तीला कधी बसतील याचा नियम नाहीये। सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस सशक्त असताना शहरात मात्र काँग्रेस आपली ताकद राखून होती। विशेषतः माजी महापौर स्वर्गीय महेश कोठे, माजी सभागृह नेते UN बेरिया, तौफिक शेख, सुधीर खरटमल अशी जनतेच्या पाठिंबा असणारी मंडळी काँग्रेस पक्षासोबत होती। मात्र कानापासून येऊन तिखट झालेल्या नेतृत्वामुळे या लोकांनी आपला नवा मार्ग शोधत काँग्रेसचा हात केव्हा सोडून दिला आहे। त्यामुळे सोलापुरात काँग्रेस जिवंत ठेवण्याचे मोठे दिव्य नेते मंडळी पुढे असणार आहे। तर मित्र हो, काँग्रेस पक्षाची सोलापुरात अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी कोणता नेता कारणीभूत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सोलापुरी कट्टा न्यूज। मी अर्जुन चव्हाण इथेच थांबतो। धन्यवाद।